नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. राज्यपाल नियुक्त नवनिर्वाचित विधान परिषद आमदार म्हणून ज्यांची निवड झाली असे विक्रांत पाटील जी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा जो प्रवास होता तो पनवेल महानगरपालिका उपमहापौर ते भाजपा युवा मोर्चा तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव अशी पदे भूषवत त्यांनी आज विधान परिषदेचं हे पद त्यांना मिळालेलं आहे आमदारकीचं. त्याबद्दल महासंघर्ष न्यूजच्या वतीने प्रथम साहेबांचं अभिनंदन. साहेब, हा जो प्रवास आहे आपला हा कसा होता आतापर्यंतचा आणि इथून पुढे कसा असणार आहे? ज्या पद्धतीनं तुमची टॅगलाईन आहे लढा संघर्षाचा, खरं तर हा प्रवास सुद्धा तशाच पद्धतीनं संघर्षाचा राहिला. म्हणजे एक कार्यकर्ता ते आज पक्षाने दिलेला बहुमान आमदार, हा विषय जरी 2 सेकंदाचा असला सांगण्यासाठी तर ह्या मागे माझा वैयक्तिक संघर्ष असेल. कार्यकर्ता टू एक जबाबदारी पुढे घेत जाणं हा 22 वर्षाचा संपूर्ण संघर्ष राहिला. आणि त्यामुळे 22 वर्षाचा हा संघर्ष आणि याचं मूळ जर आणखीन लांब जाऊन शोधायचं असेल तर 40 वर्षापासूनच्या माझ्या परिवाराचा संघर्ष. म्हणजे माझ्या वडिलांनी राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी रायगडच्या राजकारणात रुजवण्यासाठी केलेला प्रयत्न, त्यांच्या सहकाऱ्यांसह कुठलीही अपेक्षा न बाळगता मला काहीतरी मिळणं हे बाजूला ठेवून माझ्या पक्षाच्या माध्यमातून जनतेला काहीतरी मिळालं पाहिजे आणि देशप्रेमाची जी काही व्याख्या भारत मातेला परमवैभवावरती नेण्याचं स्वप्न जे आमच्या पूर्वजांनी बघितलं ते पूर्ण करण्यासाठी काम करणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने निस्वार्थी सगळ्यांची भावना होती. आणि त्यामुळे त्यातून या निस्वार्थीपणाच्या कर्तृत्वाचा वारसा, प्रामाणिकतेचा वारसा, ते त्यांच्या या सगळ्या लढ्याची जिद्द बघून त्या विषयाचा वारसा, हा वारसा त्या ठिकाणी मी घेतला. आणि त्यामुळे प्रत्यक्ष वयाच्या 16व्या वर्षापासून मी या सगळ्या प्रवासात आणि प्रवाहात आलो. मी स्वतःला या ठिकाणी कुठं सिद्ध करता येतं का? मी संघर्षाचा वारसा जरूर घेईन, पण त्या ठिकाणी मला जर का या सगळ्या प्रक्रियेत या प्रवासात काही मिळवायचं असेल, ताकदीनं समोर यायचं असेल आणि या ठिकाणी जर का माझी ओळख तयार करायची असेल तर केवळ कुणाचा तरी मुलगा म्हणून ते मिळत नसतं. त्यासाठी स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागतं, स्वतःला तो स्ट्रगल, मेहनत घ्यावी लागते आणि त्यातूनच मग या दीर्घकालीन प्रवासात तुम्ही टिकता. आणि त्यामुळे हे वास्तव आहे. आणि त्यामुळे 22 वर्षापासूनचा माझा संघर्ष, 40 वर्षापासूनचा आमचे वडील, त्यांचे सगळे सहकारी यांचा संघर्ष, या सगळ्या विषयातून एक एक टप्पा पुढे येत मंडलात, तालुक्यात काम, जिल्ह्यात काम, युवा संघटनेचं काम, विद्यार्थी संघटनेचं काम, राज्याच्या पटलावर 2010 पासून युवा मोर्चा जी भारतीय जनता पार्टीची सगळ्यात ताकदीची आघाडी मानली जाते. फ्रंटला त्या ठिकाणी कुठला संघर्ष करणारी कुठला मोर्चा आघाडी असेल तर युवा मोर्चा, त्याचा राज्याचा सचिव 10 ते 13ला पंकजाताई आमच्या आदरणीय नेत्या अध्यक्ष झाल्या युवा मोर्चाच्या, त्यांच्याबरोबर महासचिव म्हणून जबाबदारी. 13ला ताई मंत्री झाल्या. योगेश टिळेकर जे आमदार होते ते युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले, त्यांच्याबरोबर महासचिव म्हणून 4 वर्षाचा प्रवास. 2020ला मला पार्टीनं त्या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष केलं, जे सहजासहजी त्या ठिकाणी होणं शक्य नसतं. एखादा आमदार किंवा तशा दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी त्या पदावर आजपर्यंत बसवला गेला. पण पक्षाच्या नेतृत्वाचे आभार किती व्यक्त करावे हा एक प्रश्नच आहे. इतक्या पद्धतीनं त्यांनी ताकद दिली. आणि त्या ठिकाणी मी तेव्हा आमदार नसताना सुद्धा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मला केलं गेलं. काळ संघर्षाचा होता, राज्यात सत्ता नव्हती, त्यामुळे आंदोलनं, संघर्ष हा पुन्हा विषय होता. 2-2.5 वर्ष संघर्षाचे, सातत्याने रस्त्यावर राहण्याचे. माझे असंख्य युवा कार्यकर्ते राज्यातले माझ्याबरोबर ताकदीनं राहिले, अंगावर गुन्हे घेतले. ज्यांनी युवांना त्या ठिकाणी अन्याय त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला त्यांना जाब विचारण्याचं काम, त्या युवांचा आवाज होण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि त्या ठिकाणी कुठंतरी तो संघर्ष युवांना तर भावला, कारण तो एक परिवार झाला. राज्यात आज कुठेही गेले तरी ते युवा तसा सन्मान देतात, त्यातून त्यांच्या हृदयात आम्ही काहीतरी स्थान प्राप्त करू शकलो हे तर जाणवतं. पण पक्ष नेतृत्वाने सुद्धा काही कलागुण बघितले. त्यांना असं वाटलं की जर का या युवा कार्यकर्त्यांमध्ये
ही क्षमता असेल तर त्याच्यातून एक नेतृत्व घडवलं पाहिजे, ह्याच्या मागे ताकद उभी केली पाहिजे. आणि म्हणून ती ताकद माझ्या मागे कदाचित पक्षाने उभं केली. आणि आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेब, आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय रवी चव्हाण साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, सुधीर भाऊ, आदरणीय विनोदजी तावडे साहेब, सगळ्याच नेत्यांची खरं तर नावं घ्यावी लागतील. आशिष शेलारजी असतील, एखादं नाव चुकून माझ्याकडनं राहू शकतं, मी त्यांची माफी मागतो. पण प्रत्येक नेत्यांनी गेल्या 22 वर्षात, खास करून 2010 पासून राज्यावर काम करतोय, या 14 वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप ताकद मला दिली. त्यामुळे त्या सगळ्याच नेतृत्वाचे आभार. आणि प्रवास जो राहिला संघर्षाचा तो अशा पद्धतीने राहिला. त्यामुळे हा जो काही आहे हा बहुमान काही क्षणापुरता वाटतो, पण हा काटेरी मुकुट आहे. त्यामुळे ह्याच्यातल्या जबाबदारीची मला जाणीव आहे आणि ही जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनीच मिळून ही जबाबदारी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचे. एक धडाडीचे नेते तसेच युवा नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. अनेक प्रश्न आहेत, पनवेल तसेच कामोटे वगैरे या परिसरातील विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, याचा पुढे आपण कशा पद्धतीने सोडवणार आहात? पनवेल महापालिका क्षेत्र हे जर आपण बघितलं आणि याचं जर विश्लेषण करायचं झालं तर पनवेल नगरपालिकेची झालेली महानगरपालिका म्हणजे खरं तर एक कूस बदलणारं शहर अशी या शहराची ओळख आहे. आजूबाजूला सिडकोने विकसित केलेली वसाहत आणि पनवेल नगरपालिकेचा पूर्वीचा भाग असं मिळून ही आता महापालिका झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा शुभारंभ करतो तेव्हा आपल्याला काही प्रायोरिटी ठरवावे लागतात. जसं आपलं घर असेल, पण एखाद्या नवीन घरात शिफ्ट झालो तर आपण पहिल्याच दिवशी खूप मोठ्या गोष्टी करायला जात नाही. पहिले काही बेसिक गोष्टी आहेत का, माझं घर बसण्यालायक, परिवाराला वावरण्यालायक होईल का, हा पहिला आपण प्रयत्न करतो. ते झाल्यानंतर आपण स्टेबल झाल्यानंतर मग आपण काही अजून गोष्टी की ज्या थोड्याशा सेकंड प्रायोरिटी ज्या असतात त्याचा विचार करतो. तसंच हे शेवटी हे कुटुंब आहे आणि यामध्ये मग पहिला बेसिक ॲम्युनिटीज काय करता येतील, मूलभूत सुविधांसाठी काय करता येईल, तो प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. त्याला बऱ्यापैकी यश आलं. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा विषय होता, रस्त्याचा विषय होता, बऱ्यापैकी ते झालं. आज नवीन चांगले प्रोजेक्ट वडाळे तलावाच्या सुशोभीकरणासारखे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला, ते यशस्वी झाले. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे विषय झाले, ते विषय मार्गी लागलेले आहेत. पण आता ज्या पद्धतीनं पुढचे डेव्हलपमेंटचे विषय आहेत, मग ते विषय विजेचे असतील किंवा अन्य एक्स्ट्रा डेव्हलपमेंटचे विषय असतील, या सगळ्या विषयांना न्याय देण्यासाठी काम करणं हे आता आमची प्राथमिकता राहणार आहे. आणि त्यामुळे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विजेचे प्रश्न हे आता मोठ्या प्रमाणावर सुटतील, कारण त्यासाठी जे एक्स्ट्रा व्होल्टेज स्टेशन EHV ज्याला म्हणतात, हाय व्होल्टेज स्टेशन जे आपल्याला करायचं आहे ते त्या ठिकाणी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याचं जेव्हा ऑपरेशनल सगळे हे विषय होतील त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती हे सगळे प्रश्न सुटणार आहेत. आणि एका पद्धतीनं पनवेल महापालिका क्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या इतक्या मोक्याच्या ठिकाणी आहे की आजूबाजूला येणारं एअरपोर्ट, त्या ठिकाणी अनेक सिडकोचे प्रकल्प, शहराची होणारी वाटचाल मोठ्या प्रमाणात आणि शहराचा झालेला DP, त्यामुळे डेव्हलपमेंटला असलेला स्कोप, या सगळ्या विषयाला जर बघितलं किंवा राज्य केंद्र सरकारच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि प्रोजेक्ट्स हे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत, आपल्या विभागात मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि त्यामुळे आता त्या प्रायोरिटीच्या विषयाच्या मागे आम्ही लागणार आहे आणि त्यामुळे ताकदीने हे विषय मार्गी लागतील. आणखी वडील साहेबांचे आहेत सोबत, ज्यांनी भाजपाचे इथे पाळमुळं रवली आणि हे जे बीज त्यांनी रोवलं आणि त्याचा आज वटवृक्ष पाहायला मिळत आहे या स्वरूपात, कशा पद्धतीने साहेब आपण शुभेच्छा देतात साहेबांना? सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ज्या जनतेच्या आशीर्वादावरती, आई दुर्गा मातेच्या, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी बघितलेल्या मेहनतीनं, पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या आशीर्वादावरती विक्रांत आज सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमदार झालेला आहे. मी मनापासून त्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं त्याला लाख लाख शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आत्ता विक्रांतने हे सगळं सांगितलं की बीज कसं पेरलं गेलं आणि वटवृक्ष कसा झाला. खऱ्या अर्थानं मी एवढंच त्यात सांगेन की हे सगळं करायला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा हा एक खडकाळ जिल्हा, राजकीय खडकाळ जिल्हा असा जिल्हा होता. आणि या ठिकाणी कमळ फुलवणं म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये साधा सदस्य नसणं इतकी वाईट अवस्था आमची त्यावेळेला होती. त्यामुळे माझ्यापेक्षा आधीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पण खूप कष्टा खाल्ल्या. माझ्याबरोबरच्या अनेक सहकार्यांनी पण प्रचंड मेहनत घेतली. दूरपर्यंत अंधकार दिसत होता आणि असं याच्यामध्ये कमळ फुलेल असं वाटत नव्हतं. पण एक जिद्द होती
की या भारत मातेला जर परमवैभवाला न्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीची परिवाराची जी विचारधारा हीच फक्त नेऊ शकते. आणि म्हणून आम्ही ठरवलं की अनेक पक्षांनी प्रस्थापित असलेल्या पक्षांनी प्रलोभनं खूप दाखवले आम्हाला की भारतीय जनता पार्टीमध्ये काय आहे, कशाला काम करता, कसली पार्टी, 84ला 2च खासदार तुमचे आले, तुमच्या पार्टीला टाळा लावा, असं सगळं सांगत असताना आम्ही एकच सांगितलं की आम्हाला ही हिंदुत्वाची किंवा राष्ट्रभक्तीची ही विचारधारा तळागाळापर्यंत पोचवायची आहे. आणि अनेक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. आणि हे करत असताना जसं आपण म्हणतो की आपल्याकडे 1 रुपया जर असेल त्याचे 100 रुपये करायचं फार अवघड नाही, पण 0 आपल्या खिशात जर असेल पैसे तर ते 1 रुपया करणं खूप अवघड आहे. तर ते करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला. आणि ते करत असताना आज अभिमान वाटतो की या रायगड जिल्ह्यात माझा काही सदस्य सरपंच काही नसताना सुद्धा पण आज जर बघितलं चित्र तर या जिल्ह्यात 4 आमदार भारतीय जनता पार्टीचे विक्रांत तुम्हाला बघायला मिळत आहेत. एक पेनला आपण खासदार आपण केला या रायगड जिल्ह्यासाठी, तो आपल्याला खासदार बघायला मिळतो. म्हणजे सदस्य नसलेली पार्टी ग्रामपंचायतीचा ती आज 3-3, 4-4 आमदार आणि 1-1 खासदार इतकं वैभव या पार्टीला सुद्धा जनतेने भरभरून दिलं. लोकांच्याही मनामध्ये पार्टीचे विचार रुजले आणि ते रुजवण्यासाठी आम्ही फक्त ते कार्यकर्ते काम करत होतो. म्हणून आज फार मोठं समाधान वाटतं की डोळ्यासमोर ही पार्टी भरभरून वाढली. विक्रांतला सुद्धा अनेक पार्ट्या तेव्हा म्हणत होत्या की बाळासाहेब तुम्ही ह्या पार्टीमध्ये आलात, काय या पार्टीमध्ये ठेवले, काय पार्टीमध्ये आहे, भविष्य तरी आहे का. अरे विक्रांतला आमच्या पक्षात आहे, आम्ही त्याला खूप मोठं करू. पण विक्रांतला सुद्धा जर बोललो राजकारण समाजकारण करायचं असेल तर विक्रांत म्हणतो मी ह्याच पार्टीचं करेन, माझ्या घरात हीच पार्टी, हीच विचारधारा, हीच मला राष्ट्रभक्तीची विचारधारा पुढे पुढे न्यायची आहे. तसंच त्यांनी काम सुरू केलं आणि त्या माध्यमातून कुठेही न थांबता हे चित्र तुम्हाला बघायला मिळतं. विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, काय सांगाल, कशी तयारी आहे आणि काय अपेक्षित आहे आपल्याला? विधानसभेचं बिगुल वाजलं म्हणून आपण काय भारतीय जनता पार्टी कामाला लागली किंवा काम करते असं नाही आहे. आम्ही आजचा निवडणूक संपली तरी दुसऱ्याची 365 दिवस काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. बिगुल वाजल्यावर काम करणारी ही पार्टी नाही आहे. सातत्यानं समाजामध्ये राहणं, त्यांचं काम करणं, समाजसेवा करणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं आणि पक्षाचं धोरण आहे. त्या पद्धतीनं आम्ही 365 दिवस 5 वर्ष सत्ता असो नसो येईल जाईल सत्तेसाठी काम न करणारी ही पार्टी आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतो की भारतीय जनता पार्टीला सत्ता नको आहे महाराष्ट्रामध्ये, तर ही सत्ता जनतेला हवी आहे. त्या आघाडीला इथून कुठंतरी त्या आघाडी त्यांच्या डोळ्यासमोर पण नको आहे अशी चित्र इथं निर्माण झालेलं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच पुन्हा महायुतीतलं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे ही जनतेची भावना आहे. त्यामुळे आम्ही काम करतोय, कामाला लागलो आहे. आणि आत्ताचं चित्र इतकं चांगलं आहे, लक्षात घ्या. त्या पार्टीचा नरेंद्र मोदींसारखा सामर्थ्यवान जे जगाने ज्याला ॲक्सेप्ट केलं असा पंतप्रधान मिळाला. 365 दिवस एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान, ज्याचं गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद झाली की एक दिवसही सुट्टी नाही, नो संडे नो मंडे. त्या ठिकाणी दिवाळी दसरे आम्ही साजरे करतो देशामध्ये, पण आमचा पंतप्रधान त्या ठिकाणी 19 डिग्रीमध्ये बर्फामध्ये सोल्जरबरोबर दिवाळी दसऱ्याला असतो. असा पंतप्रधान भाग्याने आम्हाला सगळ्याला मिळाला आहे. त्यामुळे हे चित्र इतकं चांगलं झालं आहे की आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे आणि लोक आम्हाला या महायुतीला या ठिकाणी निवडून देणार आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आणि पुढील वाटचालीसाठी महासंघर्ष न्यूजकडून आपणाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.